नमस्कार. #कृपास कुकिंग आणि ट्रॅव्हलिंगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी करून दाखवणार आहे मस्त झणझणीत आणि तर्रीदार असं मटणाचं कालवण. चला तर पाहूया त्याची रेसिपी काय काय आहे ती. सर्वात आधी मी इथे मटण धुवून स्वच्छ मीठ आणि हळद लावून इथे टोपात तेल टाकून थोडंसं वाफवून घेणार आहे आधी. म्हणजे फक्त तेलाची फोडणी करायची याला आणि मस्त आधी तेलावर हे मटण परतून घ्यायचं. 4 ते 5 मिनटं छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला हवं तितकं पाणी ॲड करून मटण शिजायला ठेवायचं. शक्यतो कुकरपेक्षा मटण हे टोपातच शिजवावं. ते खूप चविष्ट आणि स्वादिष्ट असं लागतं. त्याचं सूप देखील खूप पौष्टिक आणि चवदार असं निघून येतं, कारण याच आपल्याला सूपचं परत कालवण करायचं आहे. आता मी इथे सर्वप्रथम मसाले भाजून घेणार आहे. कालवणासाठी लागणार आहेत ते इथं मी घेतलेलं आहे जिरं, बडीशोप, दालचिनी, लवंग, मिरे, स्टारफूल. हे सर्व आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर भाजून घ्यायचं. जास्त पण हा मसाला भाजायचा नाही आहे. तो मसाला भाजून झालं की मी इथे खोबरं घेतलेलं आहे, सुक्कं खोबरं. ते देखील इथे आपल्याला तेलावर छान असं लालसर होईल असं भाजून घ्यायचं. थोडंसं या खोबऱ्याला कडकपणा आणि लालसरपणा आला की लगे हे खोबरं उतरवून घ्यायचं. खोबरं छान परतून झालं की मी इथे 3 छोटे कांदे घेतलेले आहेत. मस्त बारीक कापून घ्यायचे आणि तेलावरती हे देखील छान परतून घ्यायचं. कांदा जास्त काळपट करायचा नाही, सोनेरी कलर येईल असा छान भाजून घ्यायचा. कांदा भाजून झाला की लगेच मी इथे 2 टोमॅटो देखील घेतलेले आहेत. छोटे लालसर मस्त टोमॅटो घ्यायचे. ते देखील तेलावर छान भाजून घ्यायचे. टोमॅटो मऊ होईल असा मस्त भाजून घ्यायचा. त्या टोमॅटोमुळे पण कालवणाला खूप छान चव येते. मला माहिती आहे कोणी हा टोमॅटो कालवणामध्ये वापरत देखील नसेल, पण एकदा ट्राय करून शकतो. आता मी इथे मिक्सरला जो आपण मगाशी गरम मसाला भाजून घेतला होता तो इथं मी मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे. आता त्यावरतीच आपण हा भाजलेला मस्त असं मंद आचेवर भाजलेला लालसर असं खोबरं, तेलावरती भाजलेलं खोबरं देखील इथे मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत. यानंतर ओल्या मसाल्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे. इथे घेतलेला आहे आपण भाजलेला कांदा, टोमॅटो, लसूण आणि कोथिंबीर. हे देखील एकत्र वाटून घ्यायचं, छान पेस्ट करून घ्यायची. सर्व प्रकारचे गरम मसाले आणि ओला मसाला आपला वाटून झालेला आहे. तर यामध्ये आता आपण पूर्ण वाटलेला मसाला, घरगुती मसाला, गरम मसाला, धणेपूड, मीठ, हळद असं इथे सर्वत्र घेतलेलं आहे. ते एका प्लेटवरती काढून घ्यायचं आणि आता आपण या मसाल्यांसोबत फोडणीची तयारी करूया. इथे आपण पाहूया आपलं मटण व्यवस्थित शिजलेलं आहे की नाही ते. मी इथे एक ताट ठेवलेलं आहे, त्यावरती पाणी देखील ठेवलेलं आहे. त्यामुळे काय होतं, मटण शिजायला सोपं जातं आणि लवकर शिजलं देखील जातं, कारण वरच्या पाण्याची देखील वाफ होत असते. त्यामुळे दोन्हीकडच्या वाफेने मटण लवकर शिजण्यास मदत होते. मी इथे असं भरपूर पाणी आणि असं ठेवलेलं आहे, कारण जेवढं मटणाचं सूप जास्त निघेल तितक्याच त्या सूपाचा त्या कालवणाला अर्क उतरेल आणि आपलं कालवण चविष्ट असं होतं. हे बघा आपलं मटण व्यवस्थित शिजलेलं आहे. गॅसवर असं टोपात शिजवताना थोडा वेळ लागतो, पण असं मटण शिजवल्याने त्याचं कालवण खूप चविष्ट असं होतं.
आता आपण या मसाल्यांसोबत फोडणी करून घेऊया। मी इथे एक पातेलं ठेवलेलं आहे। मी इथे 3 ते 4 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे। मटणाची भाजी किंवा कोणताही नॉनव्हेज प्रकार करताना थोडं तेल जास्तच वापरावं। तेल छान गरम झालं की आपण इथे सर्व काढलेले गरम मसाले आणि आपण वाटून घेतलेला ओला मसाला म्हणजे कांदा खोबऱ्याचा मसाला हे सगळं फोडणीला टाकून छान परतून घ्यायचा। या मसाल्याला मस्त असं तेल सुटेल तोपर्यंत हा मसाला भाजायचा आहे। खूप छान असा हा मसाला भाजून घ्यायचा। हे पहा, आता आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। यावरती आपण मटण शिजवलेलं सूप आणि मटण याची फोडणी करून घ्यायची आणि आपल्याला हवं तितकं साईडला पाणी गरम करूनच यामध्ये वापरायचं। आपल्याला जितका रस्सा पातळ हवा आहे त्यानुसार आपण इथे पाणी वापरायचं आहे। आणि हो, आपण जेव्हा इथे वरून थोडं पाणी ॲड करतो तर ते शक्यतो गरमच पाणी असावं, थंड पाण्याचा वापर करायचा नाही। मस्त आता या कालवणाला एक छानशी अशी उकळी येऊ द्यायची। उकळी आली की बारीक चिरलेली कोथिंबीर त्यावरती पेरून मस्त असं गरम गरम भाकरी आणि कालवण खायला तयार आहे। मस्त असं दिसतंय, तर्री सुद्धा खूप छान आलेली आहे। गरम पाणी यासाठीच वापरायचं की कालवण छान मिळून येतं
आणि तरी देखील खूप छान सुटते. ही तरी का सुटलेली आहे? गरम पाण्यामुळे देखील आणि आपण जो तेलात मसाला छान भाजून घेतो त्यामुळे सुद्धा ही तरी छान येते. कसं दिसते मग हे तर्रेदार आणि मस्त झणझणीत असं मटणाचं कालवण. व्हिडिओ कसा वाटला आणि हे मस्त मटणाचं कालवण कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही देखील मस्त मस्त असं छान असं कालवण करा. आणि हो, सबस्क्राईब करा बरं का, आणि लाईक देखील करा. चलो, बाय बाय.